नमस्कार. महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मानवत तालुका प्रतिनिधी रियाज शेख. गरजवंतांना मदतीचा हात द्यावा हीच प्रेषित मोहम्मद पैगंबरांची शिकवण. मौलाना उमरेन मेहफूज रहमानी. मानवत येथे मुफ्ती मोहम्मद इसाक साहब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 सप्टेंबर रोजी मरकज मस्जिद येथील परिसरामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त पैगंबर यांच्या विचारांवर प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मौलाना उमरेन मेहफूज रहमानी, मुस्लिम पर्सनल बोर्ड सचिव यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून हाफेज नोमान, मुफ्ती जुनैद, हाफेज जब्बार खान, मौलाना एजाज, मौलाना इलियास, मौलाना अल्ताफ, मौलाना फहीम यांच्यासह पाथरी, सेलू, परभणी, पाळोदी, बोरगाव व मानवत तालुक्यातील धर्मगुरूंची उपस्थिती होती. मौलाना उमरेन मेहफूज रहमानी यांनी जमलेल्या समुदायाला मार्गदर्शन करताना म्हणाले की गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे. मी व माझे कुटुंब या पलीकडे जाऊन समाजहित जोपासले पाहिजे. आपल्या देशात अनेक धर्म, जातीपाती, पंथ आहेत, परंतु मनुष्य धर्म हा साऱ्यांचा केंद्रबिंदू आहे. अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे कुराणमध्ये दिलेल्या निर्देशानुसार मुस्लिम बांधवांनी आपली वागणूक केली पाहिजे. प्रत्येकाने चांगला माणूस म्हणून जगलं पाहिजे. आयुष्यात अधिकाधिक काय चांगले करता येईल, त्यातून कितपत पुण्य मिळवता येईल या दृष्टिकोनातूनच चालले पाहिजे. विशेषतः लग्न कार्यात हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथांना फाटा दिला पाहिजे. लग्न कार्यातील डामडौल, अनावश्यक उधळपट्टी वगैरे गोष्टी टाळल्या पाहिजेत. समाजाने विशेष म्हणजे शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. हीच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात परिसरातील युवकांच्या वतीने भाविक भक्तांसाठी जेवणाची व चहा पाण्याची सुविधा करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुफ्ती मोहम्मद मुजाहिद यांनी केले, तर आभार प्रदर्शन मौलाना मोहम्मद मुजाहिद यांनी केले. या कार्यक्रमात मानवत शहरातील मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मानवत शहरातील धर्मगुरू व युवकांनी परिश्रम घेतले.